महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पुलाच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम खात्याने कोल्हार येथील प्रवरा नदीवरील नाव्याने बांधलेल्या समांतर पुलाचं काम हाती घेतलं आहे। रविवारी या पुलाच्या भरावाच्या मधील कॅन्टिलिव्हरचं काम करून त्यावर प्लेट बसवण्याचं काम दिवसभर सुरू होतं। 3 ते 4 महिन्यांपूर्वी या समांतर पुलाच्या आणि भरावाच्या मध्ये असलेल्या कॅन्टिलिव्हरचा स्लॅब पडून या नवीन पुलाला मोठे भगदाड पडले होते। त्यामुळे हा पूल वाहतुकीसाठी अतिशय धोकादायक बनला होता। एएसआयच्या माध्यमातून या घटनेच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर या कॅन्टिलिव्हरच्या स्लॅबचं काम होऊन त्यावर लोखंडी प्लेट टाकून हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला होता, परंतु हे काम अर्ध्या भागातच झालं होतं। महाडच्या घटनेनंतर कोणताही धोका होऊ नये, काही अनर्थ घडू नये याची दक्षता घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने उर्वरित राहिलेल्या भागाचे कामही तातडीने हाती घेतले। नवीन पुलाचे काम 50 वर्ष सुस्थितीत राहिले। पुलाचं काम अतिशय भक्कम झालेलं आहे, असं अभियंता अनिल पालवे यांनी सांगितलं। जुन्या पुलाच्या दुरुस्तीचे आणि डागडुजीच्या कामाचे टेंडरही सार्वजनिक बांधकाम खात्याकडून काढले जाणार असल्याचं सुप्रीमचे जनसंपर्क अधिकारी राम फेरंग यांनी यावेळी बोलताना सांगितलं। न्यूज रिपोर्टर साई प्रसाद कुंभकर्ण, एस9 मीडिया, कोल्हार।